विलासराव देशमुख साहेबांचं ज्यावेळेस निधन झालं, त्यावेळेस लातूरामध्ये एकही चूल पेटली नव्हती. लोकं रडत होती, लोकं तळमळत होती. त्यांना त्यांच्या साहेबांचं दर्शन घ्यायचं होतं. बाभळगावच्या दिशेने लोकं पळत सुटली होती. लाखोंच्या संख्येने जनसमूह तिथं जमला होता. आपल्या नेत्यांना त्यांना बघायचं होतं आणि ते दर्शन त्यांचं घ्यायचं होतं. त्यासाठी जमले होते आणि हे लोकनेते होते. हे लोकनेते पद जे असतं ते मित्रांनो कोणासमोर लागत नाही. ते फक्त 2 लोकांसमोर लागलं, ते म्हणजे विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथजी मुंडे साहेब. मित्रांनो एवढे मोठे हे नेते होऊन गेले. त्यांची कामं, त्यांचा विकास ह्या सगळ्या गोष्टी बोलतात. त्यामुळं मित्रांनो हे लोकनेते होऊन गेले. गोरगरिबांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले. त्यामुळं हे लोकनेते ठरले आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये घर करणं, त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी सामावणं हे कुठल्याही नेत्याला जमत नाही. ते ह्यांनी करून दाखवलं. लोकांसाठी यांनी काम केलं. लोकांच्या मनामध्ये हे राहिले. लोकांना ज्या गोष्टी लागतात ते त्या गोष्टी त्यांनी दिल्या. त्यामुळे हे लोकनेते म्हणून राहिले आणि यांच्या आठवणी कधीही मिटणार नाहीत.